कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्यांच्या ताटातील खाद्यपदार्थ हे कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा परिणाम आता विविध कंपन्यांमधल्या कॅन्टीन्सवरही होतोय। या कॅन्टीन्समध्ये कर्मचाऱ्यांना देण्यात येणारं जेवण आणि नाश्ता आता बंद होण्याचीही शक्यता आहे। ठाण्यात गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं पाहुणचार फूड्स अँड हॉस्पिटॅलिटी कंपनीकडून आजपासून जेवणाचा पुरवठा हा कमी करण्यात आलाय। तसा मेलही त्या संबंधित कंपन्यांना पाठवण्यात आलाय। त्यामुळे या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आता रोज आपला स्वतःचा डबा आणावा लागणार आहे। पूर्वी जे आम्ही 4,500-5,000 लोकांचं जेवण बनवायचो आणि गॅस पुरवठा जो पहिले 3 सिलेंडर आम्हाला लागायचे, आज ते 1 सिलेंडरवरती आलं आहे आणि त्याची उद्या भेटेल की नाही याची सुद्धा शाश्वती नाहीत। त्यामुळे कंपनीलाही तसं आम्ही कळवलेलं आहे की तेवढं जेवणाचा पुरवठा आमच्याकडून होऊ शकत नाही। मंडळी, आणि आखातातील युद्धाच्या वणव्यातही सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं एक जहाज मुंबईत दाखल झालं।